गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः। कर्दळी वनात वारुळातून महाराज प्रकट झाले. गुरुचरित्राच्या 51व्या अध्यायात श्री नृसिंह सरस्वती बहुधान्य नाम संवत्सरात गाणगापुराहून श्रीशैल्य पर्वती जाण्यास निघाले आणि तेथे असणाऱ्या कर्दळी वनात गुप्त झाले. ज्या कर्दळी वनात ते गुप्त झाले ते श्रीशैल्य पर्वताच्या प्रवचन काळापासून म्हणजे नाथ संप्रदायाच्या उगमापूर्वीपासून प्रसिद्ध आहे. कर्दळी वनात श्रीशैल पर्वतावर नृसिंह सरस्वती किती काळ होते ते नक्की समजण्यास काहीच साधन नाही. अशी काही वर्षे गेली. समाधी चालूच होती. एवढ्या प्रदीर्घ काळात त्यांच्या शरीरावर जे प्रचंड वारूळ तयार झाले त्या वारुळातूनही अति तेजाचा प्रचंड किरण बाहेर पडू लागले. एवढ्यात ते एक लाकूड तोड्यात त्या ठिकाणी सहज आला. लाकूड तोडून त्यावर तो त्याचा उदरनिर्वाह करीत असे. त्याला काय वाटले कोणास ठाऊक, त्याने लाकडे तोडण्यासाठी जे कुऱ्हाडीचा घाव घातला तोच मूळ वारुळावर बसून थेट समाधिस्थित असलेल्या स्वामींवर बसला. त्यामुळे त्यांची समाधी भंग झाली व महाराज समाधीतून उठले. कुऱ्हाडीचा जखम त्यांच्या मांडीवर झाली. रक्त मात्र आले नाही. नृसिंह सरस्वतीची प्रदीर्घ काळापासून चालू असलेली समाधी मात्र या प्रकाराने एकदम उतरली आणि महाराज त्या क्षणी त्या वारुळातून बाहेर आले. हा प्रकार पाहताच तो लाकूड तोड्या फारच घाबरला. तो एकदम जमिनीला दोन्ही गुडघे टाकून त्या दिव्य पुरुषाला दयेची भीक मागू लागला. तो फार घाबरला होता व झाल्या प्रकाराबद्दल क्षमेची भीक मागू लागला होता. अर्थात त्या करुणासागर नृसिंह सरस्वतींनी क्षमा केलीच, पण त्याचा इहपर उद्धारही केला. त्या वारुळातून बाहेर आले तेच श्री स्वामी समर्थ. श्री नृसिंह सरस्वती हेच 300 वर्षे त्याच देहाने होते व तेच स्वामी समर्थ रूपाने पुन्हा 300 वर्षानंतर प्रकट झाले हे लक्षात आले असेलच. याचाच अर्थ की स्वामी हे अर्थातच अयोनिज होते. तू दुःखी होऊ नकोस. आम्हाला समाधी उतरवायची होती. तू फक्त निमित्त झाला. जा, भिवू नकोस. तुझे कल्याण होईल. श्री स्वामी समर्थ महाराज म्हटले.